अरे बोलू ना वांगडे, अरे आम्ही पण तसंच केलं, पण लोकांचा बदल होतो, थोडासा त्रास होतो आपल्याला, पण बदल शेवटी करवायचाच आहे ना. एकदम बेकार है रांची, एकदम गालीच थर्ड क्लास. बाकीच्या 2 बिल्डिंग तर पाडत आमचं म्हणजे सत्यानाशच केला. आम्हाला इथं राहण्याची मुश्किल केली आहे त्यांनी. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया येथे 16 आणि 17च्या मध्ये गेले अनेक 8-10 वर्षे जो कचऱ्याचा डबा होता तो महानगरपालिकेच्या सहकार्याने अनेक तक्रारी केल्यानंतर तो डबा हटवण्यात आलेला आहे. इमारत क्रमांक 30 त्याच्या बाजूला जी गल्ली आहे त्या गल्लीच्या नाक्यावर ठेवण्यात आलेला आहे. तरीसुद्धा लोक डबा हटवूनसुद्धा त्याच जागी मूळ जागी कचरा याच्या टाकत आहेत. येथील मान्यवर कार्यकर्ते त्यांचे 2 शब्द बोलत आहेत. आमच्याकडे एकच पर्याय आहे, जे पण कचरा टाकतो चिपळूण त्याला फक्त खाली आणून आम्ही मारणार, आम्ही बेदम मारहाण करणार त्याच्यासाठी. कारण आम्हाला रस्त्याचा त्रास आहे. ते रस्ता बघा तुम्ही, रस्त्याची परिस्थिती बघा. आता आम्हाला एकच पर्याय आहे, आम्ही खाली घेऊन त्याला मारणार, बरोबर मारणार. धन्यवाद. पैसा सोचा, अभी उसको खबर जाएगी ना पैसा मिल रहा है, अभी भाग के आ जाएगा. आप लोग को पैसा का संस्था वाले को फोन गाडी वाला घेऊन जाणार पैसा गाडीवाला येणार नाही, त्याला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले की इथला डबे हटवल्या तिथला कचरा उचलायचा नाही. एकदा जर गाडी लागायला सुरुवात झाली तर लोक तिथं टाकणार. गाडी येते. और काका थोड़ा आप लोग भी ध्यान दो जरा प्लीज. अहो देतो रिक्षा काढा ना, त्याला सांगा रिक्षा बाजूला लाव. हाँ घर पे जाके बोल ऑफिस एकदम इजी है, इजी टू उसके बाद में तुम लोग हराम बनाए हो. आदत झोपड़पट्टी वाले साले, इनकी औकात वही है ना. पर्सनल हम लोग एक्शन लेते हैं सब जाके. अरे ये सब साफ हो जाएगा. रस्त्यावरचे झोपडपट्टीतले पण नाही, रस्त्यावर हे साले ना रस्त्यावर अगर अच्छा बढ़ोतरी मेन चीज क्या है, घर के सामने डब्बा दिखना चाहिए उनका. बढ़ोतरी अलाउ नहीं बघतो मी काय करायचं. डब्बा नहीं है, मुल्ला भाई खुद चला जाओ, उसकी बस है क्या? उसके ऊपर उनको ब्लेम करेंगे. यार किती बोलावं. 3 बस है. त्या कचऱ्यातले सुद्धा पण एक चिडे गाडी आहे मी 17 नंबर सेक्रेटरी आहे. मी सर्व बिल्डिंगवाल्यांना एक निमंत्रण करतो की कचरा खाली फेकू नका आणि कचऱ्याचे डबे घरासमोर ठेवा. कचरा घेणारे लोक येतात त्यांना आपण पैसे देतोय. हे सर्व लोकांना हे समजवतो की मी बाहेर पडताना कचरा आणतात तुम्ही तिकडे टाकू नका. एवढी मेहरबानी करा. अधिकारी आले होते, आम्ही सर्वांना सांगितलं होतं. त्यांना वारंवार रिक्वेस्ट केल्यानंतर परवा दिवशी त्यांनी आपले अधिकारी पाठवले कचऱ्याच्या संदर्भात. ते आले सुद्धा. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तिकडे काही ठिकाणी इथून शिफ्ट पण केले डबे. तरीही इथे काही राहणारे असामाजिक तत्व आहेत ज्यांना माणूस म्हणणं आता मला व्यर्थ वाटायला लागलंय. कारण त्यांना एवढी सगळी समज घेऊन सुद्धा कळत नाही. डबे नसतानाही तिथे कचरा टाकतात. म्हणजे मला वाटत नाही की हे मनुष्य प्रवृत्तीला शोभण्यासारखं आहे. अतिशय अमानवी प्रकार करतात हे लोक. कसे तिथे घाण कचरा टाकून देतात. तर हे जर आता थांबलं नाही तर जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. आणि आम्ही जर यामध्ये आता पडलोय तर थांबणार नाही इथून. कारण आम्ही माणसं आहे, आम्हाला इथे राहायचंय. थोडी सुद्धा जर आपल्यामध्ये माणुसकी शिल्लक असेल किंवा लाज राहिले असेल तर कृपा करून आपण सर्वांनी या गोष्टीकडे व्यवस्थित बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. याच्यावर विचार केला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारे आपण इथे राहतो हे आपलं परिसर नसून आपलं घर आहे हे समजून
जर आपण व्यवस्थित राहिलो तर आपल्याला सुंदरपणे जीवन जगता येईल। परंतु जर घाणेरडा प्रकार केला तर पुन्हा एकदा सांगतो की आम्ही जन आक्रोश मोर्चा किंवा त्या संदर्भात आम्ही पाऊल उचलणार। धन्यवाद। टाका कचरा कुठे टाकायचा? पत्र्याच्या मागे. खिडकीलाच पत्रा मारायचा, बाहेर नाही मारायचा। साले कुठून टाकले खाली बोलवा काय बोलून करतात? काय दलिंदर कोण आहे? दलिंदरायचं बनवती साडी चारों तरफ जाली लगी इमारत क्रमांक 13 येथील रहिवासी साळवी या कचऱ्याच्या संदर्भात त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। हे कचऱ्याच्या पेट्या इथे आहेत त्या आम्ही दुसरीकडे हटवलं आहे, तरीसुद्धा ही माणसं ऐकत नाही, कचरा टाकतात, रात्रीच्या येऊन कचरा टाकतात आणि एवढे साफसफाई करूनसुद्धा त्यांचं मनोरंजन होत नाही आणि ते ऐकत नाही। त्यामुळे त्याचं काय ते दबाव आणा बरोबर ना हटाने के लिए हाँ वो ना ये जम गया है ना लकड़ी में हिला है।